शिरपूर तालुक्यातील भावे ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार या भोंगळ कारभारासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते भगवान कोडी यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. आपल्यासोबत आता नुकतेच भगवान भाऊ हे आपल्याशी दिलेले आहेत. भगवान भाऊकडनं आपण ग्रामपंचायतचा जो भोंगळ कारभार आहे गावठाणाच्या संदर्भात असेल किंवा इतर काही गोष्टींच्या संदर्भात असेल आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ. भगवान भाऊ, आता तुमच्या भावे ग्रामपंचायतमध्ये जो भोंगळ कारभार चालू आहे किंवा सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा इतर काही गावठाणांमध्ये ज्यांनी अतिक्रमण करून शेती काढून घेतली, याबाबत आपण काय सांगा? ते शेती जो काढली आहे ना ते आपने पूरी दुरुस्त व्हायला पाहिजे. आणि जो सरपंच उभे सरपंच असणे जो घरं बांधले शेतात या बी तुटायला पाहिजे. बुवा अतिक्रम माहिती असणे सरपंच वैसन असणे अतिक्रम खुद करेल. आणि जो आपण बालवाडी जिल्हा परिषद जिल्हा रक्कम येईल तीच तर 10,000 वस्तूंना 50,000 राहायला शेतात 50,000 वस्तूंना त्यांना 2 लाख राहायला येतात. असं पुरा देश नाही बंगाल कारभार करेल आपल्या गावामा. आपल्याला काय वाटतं एकंदरीत ग्रामपंचायतमध्ये किती लाखाचा भ्रष्टाचार झाला असेल? गण 2-2.5 कोटी ना आसपास विचारले भ्रष्टाचार सर्व गावठाण करीसन गावना कामं करीसन. आपल्यासोबत अशी एक विधवा महिला जोडलेली आहे की त्यांना शासनाच्या नियमानुसार त्यांना राहायला जागा नाही. शासनाच्या नियमानुसार त्यांचे घरकुल मंजूर झाले परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना घरकुल मिळू शकत नाही अशी परिस्थिती समोर आलेली आहे. संगीताबाई धनगर हे एक विधवा महिला असून त्यांना राहायला जागा नाही. आज ते भाड्याच्या घरात राहते. ही वस्तुस्थिती असून सुद्धा संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील हे वेळोवेळी त्यांच्याकडे मागणी करून देखील त्यांना जागा का उपलब्ध करून देत नाही. आपण त्यांच्याचकडनं ह्या संदर्भात माहिती घेऊ. ताई, तुम्ही एक सांगा की आता तुम्ही एक विधवा स्त्री असून तुम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतकडे मागणी केली तरी तुम्हाला घरकुलसाठी जागा का उपलब्ध करून देत नाही? 1 वर्षापासून मागते जागा, पण त्यांनी आता जागा दिली, काटे वगैरे टाकून ठेवले आणि तिथं घरकुल बसणारच नाही माझंवालं. कसं काय घरकुल करू मी? तिथं कॉलम सुद्धा ओतले जाणार नाही. तिथं नाल्यामध्ये जागा येते. माझं घर जास्त पाणी येईल तर वाहून जाईल तिथं नाल्यामध्ये. त्यांनी असं काम केलं. आता कसं काय घेऊ मी ती जागा? मला न्याय पाहिजे ग्रामपंचायतचा. परत एक महत्त्वाचा विषय असा आहे की गावठाणच्या मोठ्या प्रमाणावर गावठाणची जागा आहे परंतु काही शेतकऱ्यांनी किंवा काही गावातल्या ग्रामस्थांनी ते अतिक्रमण करून त्या ठिकाणी शेती काढून घेतली आहे किंवा घरं बांधून घेतली आहे. या संदर्भात भगवान भाऊ यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला आहे परंतु ठोस असा त्यांना उत्तर मिळत नाही. आपण त्या संदर्भात काय सांगा? उत्तर जो दिलं नाही आपले कम से कम 28/4 पासून टाकेली मी 28/4/2025 तर ते 13 महिना घ्या तरी अजून उत्तर मला भेटी राहणार नाही. तरी म्हणा पाठपुरावा चालू अजून बंद होईल नाही आहेत आणि पुरा पाठपुरावा पुराच करणार आपले तर त्या घरं पडायलाच पाहिजे मला महत्व आहे. या ठिकाणी ग्रामसेवक यांना संबंधित पंचायत समिती शिरपूर येथील गटविकास अधिकारी यांनी आठवड्यातून 2 वार नेमून दिले आहेत, एक मंगळवार आणि एक शुक्रवार. तरी देखील ते येतात परंतु जो तक्रारीचा जो पिरियड आहे 2 ते 3 ते या ठिकाणी थांबत नाही. संबंधित कोणी तक्रार करायला आले किंवा त्यांना फोन लावला असता ते फोन उचलत नाही वस्तुस्थिती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी असे मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, शिरपूर, धुळे.